अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावं, कसं करावं आणि त्यामुळे तुम्हाला कोणकोणते विशेष लाभ मिळतात ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कन्या हा नवरात्रीचा प्राण आहे. स्त्री ही एक प्रकट शक्ती आहे, तर कन्या ही एक अप्रकट शक्ती आहे. 2 ते 10 वर्षामधल्या कन्या ह्या देवी स्वरूप असतात आणि तुम्ही जेव्हा देवी स्वरूप कन्यांची त्यांना घरी बोलून त्यांचं पूजन करतात, त्यांना जेवू घालतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा, आई भगवतीचा विशेष कृपाशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळतात. खूप अगणित फायदे या कन्यापूजनाचे आहेत, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. कन्यापूजन हे 2 ते 10 वर्षामधल्या मुलींचंच केलं जातं. या 9 दिवसात, या नवरात्रीमध्ये, या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या आई भगवतीची खूप जास्त मनापासून सेवा करणार आहोत. या 9 दिवसात आपली आई भगवती, आपली कुलदेवी आपल्याला कोणत्या रूपात दर्शन देईल हे सांगता येत नाही. म्हणून 2 ते 10 वर्षामधल्या मुली ज्या देवी स्वरूप असतात त्यांना आपल्याला जेवू घालायचं असतं, कारण त्या देवी स्वरूप असतात आणि त्यांच्या पूजन केल्यामुळे आपल्याला विशेष कृपाशीर्वाद आपल्या कुलदेवीचा प्राप्त होत असतो. कन्यापूजन हे आपल्या यथाशक्तीप्रमाणे, यथाभक्तीने आपल्याला करायचं असतं. कन्यापूजनाचे विशेष लाभ आहे आणि 2 ते 10 वर्षामधल्या मुलींचंच कन्यापूजन का करायचं आणि 2 ते 10 वर्षामधल्या मुलींचं कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला कोणकोणते लाभ मिळतात ते आता आपण बघूया. बघा, 2 वर्षाची कन्या ही कुमारिका असते आणि तिच्या पूजनामुळे तुमचं दारिद्र्य दूर होत असतं. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती असते, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, आणि तिच्या पूजनामुळे तुम्हाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्ती होत असते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी स्वरूप असते आणि तिच्या पूजनामुळे तुम्हाला राज्यपद प्राप्त होत असतं. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी स्वरूप असते आणि तिच्या पूजनामुळे तुम्हाला विद्या प्राप्ती होत असते. 6 वर्षाची कन्या ही कालिका स्वरूप असते आणि तिच्या पूजनामुळे तुम्हाला षटकर्म सिद्धी प्राप्त होत असते. 7 वर्षाची कन्या ही चंडिका स्वरूप असते आणि तिच्या पूजनामुळे तुम्हाला राज्य प्राप्त होत असतं. 8 वर्षाची कन्या ही शांभवी स्वरूप असते आणि तिच्या पूजनामुळे तुम्हाला संपत्ती प्राप्त होत असते. 9 वर्षाची कन्या ही दुर्गा स्वरूप असते आणि तिच्या पूजनामुळे तुम्हाला पृथ्वीवरील राज्य प्राप्त होतं. दुर्गा देवी ही शत्रूंचा नाश करते, त्यामुळे शत्रूंपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळते. 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा स्वरूप असते आणि तिच्या पूजनामुळे तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. तर बघा, कन्यापूजन हे आपल्या यथाशक्तीनुसार, यथाभक्तीनुसार करायची सेवा असते. तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्याकडनं जसं शक्य होईल तसं तुम्ही कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन करायचं म्हणजे किती कन्यांना जेवू घालायचं. तुम्ही 9 कन्या बोलू शकता, 11 कन्या बोलू शकता, जर तुम्हाला शक्य असेल तर. जर नाही शक्य तर तुम्ही 3, 5, 7 किंवा एका जरी कन्येला तुम्ही तिचं पूजन करून जेवू घातलं तरी चालणार आहे. पण कन्यापूजन करायला विसरू नका. एक कन्या का होईना तुम्ही तिचं यथाशक्तीनुसार, यथाभक्तीनुसार तिला देवी स्वरूप मानून, आपल्या कुलदेवी स्वरूप मानून तुम्ही तिचं पूजन करा, तिला जेवू घाला. आणि जेवू घालताना आता हा प्रश्न येईल की नेमकी जेवायला काय बनवायचं. असं अजिबात नाही आहे की तुम्ही हे बनवायचं की ते बनवायचं. तुम्ही अगदी वरण भात, शिरा किंवा साधी खीर जरी केली तरी चालणार आहे. त्या कन्यापूजन कसं करायचं. कन्यापूजन करताना कन्यांना घरी बोलून तुम्हाला त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. त्यांचे पाय धुवून झाल्यानंतर तुम्हाला त्यांचे पाय स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. त्यांच्या पायांना हळदी कुंकू वाहून, तसंच त्यांच्या कपाळाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत आणि त्यांना ओवाळायचं आहे. त्यांना अगदी देवी स्वरूप मानून, जसं आपल्या घरी देवी जेवायला आलेल्या आहेत या भावनेने तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे. लक्षात घ्या, श्रद्धा आणि भाव खूप महत्त्वाचा आहे. कोणतीही सेवा करताना तुमच्या मनात ती श्रद्धा आणि भक्तिभाव असणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, तेव्हाच तुमची ती सेवा, ते कोणतीही तुमची सेवा असो, पूजा असो, कोणतंही पूजन असो, ते तुमचं पावन होत असतं आणि त्याचं फळसुद्धा तुम्हाला त्या पटीने जास्त मिळत असतं. म्हणून आपला भाव अतिशय स्वच्छ ठेवा. आपल्या घरी साक्षात देवी जेवायला आलेल्या आहेत या भावनेने तुम्ही त्यांचं पूजन करा. त्यानंतर त्यांना जेवायला ताट वाढायचं आहे आणि ताट वाढल्यानंतर
त्या ताटाचं सुद्धा तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तर जेवण झाल्यावर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊ शकता, जसं की हात रुमाल किंवा टिकल्या, बांगड्या किंवा नेकलेस. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊ शकता, जी त्यांच्या उपयोगात येईल. कन्यापूजनात ओढणीला, डोक्यावरची जी आपली ओढणी असते देवीची छोटीशी, त्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या यथाशक्तीनुसार, यथाभक्तीनुसार तुम्हाला कन्यांचं पूजन करायचं आहे, त्यांना भोजन द्यायचं आहे. तर बघा, नक्की या नवरात्रीमध्ये तुम्हाला जमेल तेवढ्या कन्या बोलवून, जेवढ्या तुम्हाला शक्य असेल तेवढ्या कन्या तुम्ही बोलवून त्यांचं आपल्या यथासांग त्यांचं पूजन करा, त्यांना जेवू घाला. अगदी वरण भात शिरा जरी केला तरी चालणार आहे. आपल्या यथाशक्तीनुसार फक्त आपला भक्तिभाव शुद्ध पाहिजे हे लक्षात घ्या आणि त्यांचं पूजन करा. खरोखर खूप प्रभावी आहे. या कन्या ह्या देवी स्वरूप असतात. त्यांचं पूजन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला साक्षात आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. कुलदेवीची कृपा आपल्यावर होत असते आणि आपण 9 दिवसात ज्या काही सेवा करणार आहोत त्यांचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं. म्हणून या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायला विसरू नका आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता. अगदी 1 रुपयापासून ते 21-51 रुपयापर्यंत तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता. त्यामुळे दक्षिणा द्यायला सुद्धा विसरू नका. तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कन्यापूजन करा, त्यांना जेवू घाला आणि आपला भक्तिभाव शुद्ध ठेवून त्यांचं पूजन करा. तर चला, ही अगदी छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाराज चरणी आणि आपल्या आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.